हॅलो, नमस्कार. आज आपण घरच्या घरी शाही बिर्याणी कशी बनवायची आहे आणि तेही बिना कांदा आणि लसणाची बनवणार आहोत. तर श्रावण महिन्यात बरेच जण आणि चातुर्मासामध्ये कांदा आणि लसूण हे वर्ज्य करत असतात. तर बिना कांदा आणि लसणाची बिर्याणी कशी बनवतात ते आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सर्वात पहिले आपल्याला इथे लागणारे साहित्य ते म्हणजे 2 टोमॅटो, शिमला मिरची, 1 वांग, फ्लावर, गाजर आणि आपल्याला अजून काही भाज्या ॲड करायच्या असेल जसे की फरसबी, वाटाणे किंवा पनीर यासारखी तुम्ही भाज्या त्यामध्ये ॲड करू शकता. आता सगळ्या भाज्या पहिल्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आणि मग नंतर कापून घ्यायच्या. तर आपल्याला जसे पीसेस पाहिजे छोटे किंवा मोठे तर त्यानुसार आपल्याला इथे त्याचे पीस करायचे आहे. तर इथे मी तोपर्यंत साधारण 2 वाटी इथे तांदूळ घेतलेला आहे. आता तांदूळ कोणता घ्यायचा तर तुम्हाला मोकळा भात पाहिजे असेल तर तुम्ही बासमती घ्या किंवा मग कोलम तांदूळ घेतला तरीही चालेल. आणि थोडासा आसट म्हणजे चिकट भात बनवायचं जर असेल तर त्यासाठी तुम्हाला मग इंद्रायणीचा भात हा खूप सुंदर होतो. तर इंद्रायणीचाही तुम्ही तांदूळ घेऊ शकता आणि कोणताच नाही असेल जमत जो घरात असेल त्याच्यातही. आणि विशेष म्हणजे राशनच्या तांदळाचाही खूप सुंदर भात हा शाही बिर्याणी होते. तर इथे बघा आपण सगळे साहित्य घेतलेले, थोडेसे मोड आलेले हरभरे आहे, थोडेसे आपण पाण्यामध्ये सोयाबीन भिजत घातलेलं आहे. आता इथे मी थोडेसे खोबरं आणि अद्रक ते मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे. तर बघा मी इथे सर्वात पहिले आपल्याला एक कुकर घ्यायचा किंवा पातेल्यातही तुम्ही बनवू शकता. तर तडका देण्यासाठी थोडीशी मोहरी, थोडेसे कढीपत्ता, 1 चमचा जिरे आणि जे काही आपण मिक्सरला आपण साधारण 2-3 तुकडे खोबऱ्याचे आणि अद्रकचे तुकडे मिक्सरला बारीक करून घेतले होते ते घ्यायचे आणि थोडीशी आपल्याला यामध्ये हळद घालून छान असं परतून घ्यायचं. तेलामध्ये हळद यासाठी टाकायची की जो उग्गीरपणा असतो हळदीचा तो पूर्णपणे हा तेलामध्ये कमी होऊन जातो, म्हणून आपल्याला तेलामध्ये हळद घालायची. त्यानंतर आपण इथे ज्या काही भाज्या कट केलेल्या आहेत तर त्या टाकून घ्यायच्या. आता टोमॅटो इथे लगेच नाही टाकायचा, यामध्ये एक फोड गेलेली, कारण टोमॅटोने काय होतं की लगेच पाणी सुटतं आणि टोमॅटोचे पीसेस थोडेसे मोठाले ठेवायचे. म्हणजे काय होतं की जेव्हा आपण बिर्याणी ही आपली पूर्णपणे तयार असते ना तर मग त्याचे थोडे थोडे पीसेस हे आपल्या खाताने दाताखाली आले ना तर त्याची चव ही अजून एक वेगळा फ्लेवर तर येतोच आणि चवही छान लागते. तर भाज्या शक्यतो बिर्याणी बनवताना थोडेसे भाज्यांची साईज ही थोडी मोठीच असावी, म्हणजे खूप छान त्याची टेस्ट लागते. तर इथे सगळ्या भाज्या मी फक्त तेल आणि हळदीमध्ये छान अशा परतून घेते आहे. तर तुम्ही याच्यामध्ये जेवढ्या पाहिजे तेवढ्या भाज्या तुम्ही ह्या घालू शकता. तर इथे आपण छान असं याला परतून घेऊया. भाज्या एकीकडे परतत आहेत तोपर्यंत आपण एका याच्यामध्ये मसाला काढून घेऊया. आता घरगुती इथे काळा मसाला आहे तो साधारण 2 चमचे घेतलेला आहे आणि इथे आपल्याला मिरची चवीनुसार घ्यायची आहे. तर मिरची जर खूपच तिखट असेल तर तुम्ही तुमच्याप्रमाणे घ्या. तर इथे साधारण मी 2 चमचेच्या आसपास आपल्याला इथे लाल मिरची घेतलेली आहे. म्हणजे तिखटपणा आणि झणझण पाहिजे असेल तर मग त्यासाठी नक्कीच घ्यावं. आणि आपल्याला इथे थोडीशी हळद घ्यायची, कारण आपण ऑलरेडी हळद त्यामध्ये टाकलेली आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला इथे 2 चमचे धना पावडर घ्यायची आहे. तर हे सगळा मसाला आपल्याला आता या कुकरमध्ये घालून घ्यायचं. ज्या भाज्या आहेत त्याला व्यवस्थित छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्याच्या नंतर आपल्याला लगेच याच्यामध्ये पाणी घालायचं नाही. छान असा आपला मसाला परतू द्यायचा आणि तो मसाला पूर्णपणे त्याला भाज्यांना हा लागला पाहिजे. आता कोणतीही भाजी शिजत असेल ना तर तेव्हा आपण थोडंसं मीठ घालून घ्यायचं, म्हणजे मिठाने काय होतं की भाज्या या पटकन शिजल्या जातात. आणि आता आपण टोमॅटो यामध्ये घातलेला आहे. टोमॅटो घातल्याने काय होतं, टोमॅटो आणि मिठाने पाणी हे पटकन सुटतं. त्यामुळे आपण बघा इथे मी थोडंही पाणी घातलेलं नाही, त्याच्यातच छान असं परतू दिलेलं आहे. तर एकीकडे मी साधारण 2 वाट्या तांदूळ आणि अर्धी वाटी तुरीची डाळ भिजत घातलेली होती. तर ती पूर्णपणे आपल्याला येथे स्वच्छ धुवून मिक्स करायची आहे. आता याच्यामध्ये आपल्याला साधारण 1 चमचा लिंबू रस घालायचा आहे. आता जर लिंबू नसेल तर अशा वेळेस तुम्ही साधारण 2 चमचे किंवा आंबट
खूपच असेल तर 1 चमचा दही घातलं तरीही चालेल. तर इथे मी साधारण 1 लिंबू पिळून घातलेला आहे आणि छान असं आपल्याला इथे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. परतून घ्यायचं आहे याला छान व्यवस्थित बिना पाण्याचं परतवायचं आहे, कारण टोमॅटोने त्याला पाणी सुटतं. इथे आपला सगळा मसाला हा व्यवस्थित मिक्स झालेला आहे आणि बघा इथे टोमॅटोही दिसता व्यवस्थित. तर आता आपला यामध्ये साधारण 2 तांबे आपल्याला पाणी घालून घ्यायचं, म्हणजे साधारण 4 ग्लास. एका तांब्यामध्ये 2 ग्लास पाणी बसतं. त्यानुसार आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं तूप घालायचं. तुपाने काय होते, चव छान लागते आणि तिखटपणा खूपच जर तिखट वाटत असेल तर अशा वेळेस थोडंसं तूप घातलं ना तर तिखटपणा हा नक्कीच कमी होतो. थोडा लिंबाने तिखटपणा हा कमी होतो. आता वरून आपल्याला छान अशी हिरवीगार कोथिंबीर घालायची आणि छान मिक्स करून घ्यायचं आणि साधारण आपल्याला 2 ते 3 शिट्ट्यामध्ये छान असा व्यवस्थित आपल्याला शाही बिर्याणी ही आपली तयार होते. बघा इथे एकदम टोमॅटोचे पीस, शिमला मिरची खूप सुंदर व्यवस्थित आपल्याला दिसत आहे. म्हणजे खाताना एकदम छान त्याची दाताखाली येतं, तर त्याची चव ही छान लागते. तर याच्या जोडीला तुम्ही दही, कोशिंबीर किंवा कांदा, पापड, लोणचं शाही बिर्याणी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.